धन्यवाद प्रसादजी सवारे आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि तुषारजी शिंदे। नुकताच निरंजन सावंत यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आयोजकांच्या वतीनं आणि आपण आणखीन काही विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत। 4 रात्रीमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला ते आमचे बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी उमर बुबेरे यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण राहुल चव्हाण सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। यानंतर सत्कार होईल। आजच्या रात्रीमध्ये आपल्याला शेवटच्या रात्रीमध्ये त्यांची मोलाची साथ लाभली। ते बदलापूर समालोचक समितीचे सदस्य प्रसादजी सवारे यांचा सन्मान आपण करू, कारण आता अंतिम सामन्याला सुरुवात झालेली आहे। छोटे मोठे युद्ध संपलेत आणि महायुद्धाला प्रारंभ झालेला आहे। लकी ड्रॉच्या स्वरूपात अगदी आपण पाहिला तर हा संघ कुळगाव जो फायनल मध्ये दाखल झाला होता, ओम साई मित्रमंडळ कुळगाव, अर्थातच आपण पाहिलं तर जितेजी जाधव यांच्या वतीने भरपूर सारा शुभेच्छा येतात, त्यांचे मनपूर्वक स्वागत करू। सन्मान आमचे बापू यांच्या वतीने शुभेच्छा येतात। षटक क्रमांक पहिलं चालू आहे। प्रसाद सवारे यांचा सन्मान होतोय आणि या संपूर्ण स्पर्धेची जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती होती ते खऱ्या अर्थाने आमचे निवेदक, चांगले सूत्रसंचालक, चांगले कॉमेंटेटर आहेत आणि को अँकरची भूमिका त्यांनी या स्पर्धेमध्ये पार पाडली। ते आमचे तुषारजी शिंदे यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत। या शानुबाई शेख तुषारजी शिंदे सरांना आपण सन्मानित करू। षटक क्रमांक पहिलं चालू अदम मुजावरचं आणि 3 बॉल 3 धावा आहेत। ओ लाईन चांगली आहे, अप्रतिम बॉल आणि खुला टाकलेला हा चेंडू आपण पाहतो। वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न अदम मुजावरचा होता आणि हा सुद्धा डॉट बॉल राहिलाय आणि आता धाव फलकावरती आहेत। फक्त आणि फक्त केवळ 3 धावा आहेत। अगदी आपण पाहतोय आपण 6 वाजल्यापासून थोडेसे पुढे आहोत। ओ आणखीन एक स्विंग अँड मिस, काय जबरदस्त चेंडू तेजस मेहरला टाकण्यात आला आणि हा डॉट बॉल या ठिकाणी आणखीन एक आपण पाहतो। षटक क्रमांक पहिलं चालू आहे। पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे या ठिकाणी कमबॅक केलंय म्हणावं लागेल, कारण अंतिम सामना आहे। श्री 11 बोहाची बाडी नेरळ संघ खेळतोय। ऑन साइडला बॉल चाललाय काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक या ठिकाणी सज्ज। सेकंडचा कॉल सुदर्शनला हवी आहे, दुसरी धाव पाहावं लागेल किती वेगाने या 2 धावा सुद्धा कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो। या सन्मान 7 खरबे यांना विनंती राहील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या मंचावरती यायचे। 5 धावा फलकामध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय। सुदर्शन जो मात्र वैयक्तिक 2 धावांवरती नाबाद खेळतो, 2 चेंडू त्याने फेस केले। दुसऱ्या बाजूला तेजस ज्यांनी 4 चेंडू फेस केले आणि 2 धावांवरती तो सुद्धा नाबाद आहे। डीजे एमएस यांचे आपण या ठिकाणी सन्मान करू। हे आमचे कॅमेरामॅन अगदी पूर्णपणे पॅक आहे आणि नक्की कॅमेरामॅनच आहेत ना? हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे। लाईव्हला जे प्रेक्षक पाहत असतील ते सुद्धा बोलत असतील की हा कॅमेरामॅन आहे का बाई? 5 धावा धाव फलकावरती आहेत। चला डीजे एमएस यांचाही सन्मान आपण करू, ज्यांची उत्तम दर्जाची या ठिकाणी आपण पाहतो डीजे सर्व्हिस आम्हाला पाहायला मिळाली आणि सातत्याने संपूर्ण रात्रींमध्ये आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतली आणि क्रिकेट बीट म्युझिक या ठिकाणी आपण पाहतो हा दुहेरी संगम या ठिकाणी आपल्याला ज्यांच्या वतीनं ऐकायला मिळाला ते आमचे महेश शेलार, एमएस, निलेश, आपण सुद्धा या सन्मान या ठिकाणी केला जाईल। ओव्हर द विकेटने गोलंदाज रामजीत। ओ लाईन चांगली आहे, शॉट ऑफ गुड लेन, हा चेंडू अष्टरक्षकाकडे चाललाय। धावत संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो पूर्णपणे स्थिर पाहायला मिळाली आहे। फायनल मध्ये राहुल सर ज्या धावा व्हायला हव्या होता
तर धाबा आता मात्र पाहायला मिळत नाहीये, कारण सुदर्शन जाधव सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी थोडस शांत आहे. 4 बॉल दोन्ही खेळाडूने फेस केलेले आहेत, परंतु 2-2 धावांवरती ते नाबाद आहेत. ऑन साइडला वळवलाय, बॉल चाललाय या ठिकाणी वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक येतात आणि 2 धावा मिळतील. अगदी आपण पाहतो या मॅच मध्ये धावांची नितांत गरज आहे, कारण फायनल मॅच तुम्ही खेळतायत आणि फायनल ट्रॉफी साठी चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. फ्रेंड्स ट्रॉफी 2025 सीझन 7 मध्ये आपण आहोत. 7व्या पर्वात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आता 7व्या पर्वाला सुद्धा आपण या मॅच नंतर निरोप देऊ. यावेळेस आपण पाहतोय अगदी बीट करत असताना डॉमिनेट केलं जात आहे. धाबसंख्या धावफलकामध्ये स्थिर फक्त आणि फक्त केवळ 7 धावा आहेत. डीजे MS यांचा सन्मान होईल, त्यांचा विशेष आभार. आणि ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचाही अगदी आपण पाहतोय सन्मान करू, कारण उत्तम दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी त्याने या ठिकाणी दिलेली आहे. यावेळेस ऑन साइडला फटका दर्जेदार आहे, धावा सुद्धा चांगल्याच मिळतील. बॉल चाललाय 2-2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध खेचलेला षटकार. गरज होती ती धावा आता मात्र येत आहेत. अगदी आपण पाहतो 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न भरपूर चांगले केले, परंतु फ्लॅटेट स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि आता या 6 धावा 13 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी किती धावा येतील अंतिम सामन्यामध्ये हे आपल्याला पाहायचंय. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते राज क्रीडा मंडळ कुळगाव. अर्थातच आपण पाहतो सचिन दादा दलाल पुरस्कृत हा संघ आज या क्रीडा नगरीमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा मागे चाललाय. बॉल या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठमोर स्थितीमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात आणि बॉल चाललाय सरळ दन 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 करत. धावा संख्या आता मात्र 4 ने पुढे सरकती आहे. आणि ज्या धावांची नितांत गरज होती टीम कुळगाव संघाला त्या शेवटच्या बॉलवरती आलेले आहेत. षटकार आणि चौकार एकंदरीत 10 कदम दाखवत असताना टीम मोहाची वाडी नेरळ संघाला. अगदी आपण पाहतो आता 17 धावा या धावफलकावरती आहेत आणि 18 धावांची गरज या मॅच मध्ये. फायनल मॅच तुम्ही एन्जॉय करतायत. या ठिकाणी आपण काही विशेष सन्मान करणार आहोत. ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचे सर्व अक्षयजी म्हात्रे, कुणालजी म्हात्रे यांना विनंती राहील की आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार गोरेगाव गावचे सरपंच अक्रमभाई बुबेर यांना विनंती राहील की आपल्या शुभ हस्ते आपण ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या फाउंडर अर्थातच कुणाल म्हात्रे यांना आपण सन्मानित करावं. अक्रम भाई आणि शानूभाई यांच्या और 7 भाई या ठिकाणी असे 3 मान्यवर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचा स्वीकार सुद्धा या ठिकाणी करतायत आमचे कुणाल म्हात्रे. गोरेगाव क्रिकेट क्लब आयोजित फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 7वं पर्व. आणि या ठिकाणी हा सन्मान ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अखिल भाई बुबेरे आणि त्यांच्या साथीनं कुणाल म्हात्रे. सतरा धावा धावफलकावरती आहेत आणि आता 18 धावांची गरज. फायनल मॅच मध्ये 9.00 सरासरीने या धावा चेस केल्या जातील. 5 रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकलात सन्माननीय महेशजी धुले सर, बदलापूर समालोचन समितीचे अध्यक्ष, आणि त्यांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. या महेश सर आपल्याला विनंती आहे. चला विनंती आहे मोहम्मद गौस या आपण त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय माडी सरांना.
तर युट्यूबर आहेत मोहम्मद घोष आणि त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान इथे संपन्न होतो। या स्पर्धेमध्ये 5 दिवस 5 रात्री ज्यांनी समालोचन केलं ते आदरणीय महेशजी धुळे सर, त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। युट्यूबर मोहम्मद घोष, बुब्बेरे ब्रदर्स आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। थँक्यू सो मच मॅडी सर आणि थँक्यू सो मच तुषार सर आणि थँक्यू सो मच राहुल सर। आपण जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे समीकरण आपण पाहतात 12 चेंडू आणि 18ची गरज आहे। तिथे 12 चेंडू आणि 18ची गरज आहे, परंतु या ठिकाणी राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव हे देखील हा देखील संघ कमी नाहीये। याही टीम कडे चांगली गोलंदाजी बॉलिंग अटॅक आहे। नक्कीच या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला एक चांगला नॉक पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून। 12 चेंडू 18ची गरज आहे। प्रति ओव्हरचा रेकॉर्ड रन रेट पाहिलं तर 9.0च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत टीम श्री 11 मोहाचवड्या टीमला। पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात आणि कोण ठरेल या पहिल्या क्रमांकाचा मानकरी याचा उत्तर थोडा वेळामध्येच मिळेल। मोहाची वाडी संघ की राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव। पहिलाच बॉल, गुड लेन स्पॉट, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू, खरं तर बॅट्समन अमोल चव्हाणला बीट करणारा हा चेंडू सुदर्शनांचा राहिलाय। डॉट बॉल न सुरुवात करतोय आपल्या स्पेलची। खरं तर डॉट बॉल म्हटलं तर 0 आणि शून्यातून विश्व निर्माण होतोय। शून्यापासून जो सुरुवात करतो ना त्याला हारण्याची भीती नसते। खरं तर सुदर्शन आणि खरं तर शून्यातून सुरुवात केली आहे। फुललेंचा चेंडू ऑन साइडला ढकलला, डीपमध्ये खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग। या चेंडूवरती एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाहीये। आता फायनल मॅच मध्ये राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाला माहिती आहे आपल्या परिसरामध्ये आपला दबदबा निर्माण करायचा आहे। अगदी म्हणत असेल इलाका भी हमारा और धमाका भी हमारा, परंतु या ठिकाणी इलाका कुणाचा धमाका कुणाचा थोडा वेळामध्येच पाहायला मिळेल। नक्कीच या ठिकाणी आपण पाहता तर कुलगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी या परिसरातील आपण पाहतात संलग्न संघ आपण पाहता राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघ खरं तर आपल्या परिसरामध्ये खेळतोय। फायनलची मॅच चालू आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर प्रसाद श्री 11 मोहाची वाडी नेरळ संघ हा फायनल मध्ये दाखल झालाय। अगदी 5 वर्षापासून जे स्वप्न त्यांचे पुरस्कर्ते नरेंद्र दादा घोमारे यांनी पाहिलं होतं की या स्पर्धेमध्ये आम्ही जर क्वालिफाय झालो ना तर एक चांगली ट्रीट आपल्या संघाला देण्यात येईल, परंतु आता जो संघ फायनल मध्ये खेळतो नरेंद्र दादा घोमारे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करू। आणि जर आता या मॅच मध्ये ते विजेता झाले तर या ठिकाणी त्यांना एकविरा ट्रिप मोफत देण्यात येईल। खरं तर नक्कीच श्री 11 संघाचे संघ मालक आपण पाहतात नरेंद्र दादा घोमारे यांचंही मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात, त्यांचंही स्वागत करूयात। जाऊया मैदानाच्या दिशेने, तिथे सुदर्शन सज्ज झालाय। ओव्हर पिच बॉल उडवला ऑन साइडला, फटका दमदार आहे, बॉल चालला सरळ हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमा पार षटकार। ज्यांच्या वतीनं या ठिकाणी या स्पर्धेला जनरेटरची व्यवस्था करण्यात आली ते आमचे अजितजी बनवटे यांना विनंती केली आपण आपलाही सन्मान केला जाईल, कारण या स्पर्धेचा हा देखील एक मुख्य घटक आहे। तर त्यांना विनंती केली आपण या अजित दादा बनवटे मुशर्रफ शेख यांना विनंती केली आपण आपल्या शुभास आपण मुशर्रफ उबेरे यांना विनंती केली, साहेब शेख साहेब बी
साहेब बुबेरे यांना विनंती राहील. हा ठीक आहे, ओके. चला अजित दादा या आपण, आणि तुमच्या साथीनं जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती राहील की त्यांना की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचे. दोन आपले सहकारी आहेत, बुबेरे फॅमिली आहे पूर्णपणे, आणि चर्चा होत राहील फ्रेंड्स ट्रॉफी मध्ये. आणि 7वं पर्व, आणि या 7व्या पर्वाला या ठिकाणी आपण आता अलविदा करणार आहोत. या मॅच नंतर या ठिकाणी जाऊया मॅचच्या दिशेने. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतो 18 धावांची गरज असताना सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे श्री 11 मोहाची वाडी नेरळ संघाची. 9 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू होता हा ओव्हरचा, परंतु अगदी हा चेंडू मात्र भरपूर काही सांगून जातोय टीम श्री 11 मोहाच्या वड्या संघाला की आम्ही देखील या मैदानाच्या आत नक्कीच पलटवार करण्यासाठी सज्ज आहोत. आता सामना येऊन पोहोचलाय, तो म्हणजे शेवटच्या 6 चेंडूवरती 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 धावा संख्येची गरज श्री 11 मोहाच्या वडी या संघाला. मैदानाच्या आत आता सध्या तरी राज क्रीडा मंडळ गावदेवी टीम थोडीशी चर्चा करते, टीम हँडल करते इथनं कोणता गोलंदाज असेल जो या 9 धावा 6 चेंडूमध्ये डिफेंड करेल. याही टीमकडे चांगली गोलंदाजीचा बॉलिंग अटॅक आहे, परंतु इथनं समोर खेळाडू पाहिले तर दोन्ही खेळाडू नामांकित आहेत, आदाम मुजाबर आणि अमोल चव्हाण. खरं तर या दोघांना थांबवणं कठीण आहे, परंतु केल्याने होते रे, अधिक केले पाहिजे. मैदानाच्या आत आता मेहनतींची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. बलाढ्य संघ आहे, यस आदाम मुजावर आहेत. खरं तर त्यांना देखील मी तर म्हणेन थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज करण्याचं काम करेल का. सहा चेंडू 9 ची गरज. कोणता गोलंदाज येईल बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज सिद्धार्थ आलाय. सिद्धार्थला इथनं चांगली कामगिरी करायची आहे. फायनल मॅच आहे, सामना जिंकायचा आहे, पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती आपलं नाव करायचं आहे. तर सिद्धार्थला मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्पा आणि अचूक लाईनीनं गोलंदाजी करावी लागेल मैदानामध्ये. 6 बॉल 9 ची गरज. मैदानाच्या आत दोन्ही टीम साठी हा महत्वाचा सामना आहे. खरं तर संधी दोन्ही टीम साठी आहे मैदानाच्या आत. या फ्रेंडशिप ट्रॉफी चषकावरती आपल्या पहिल्या क्रमांकाचा मानकरी होण्याचं, कारण की अशी संधी पुन्हा होणे नाहीये. अगदी दोन्ही टीमला एकच म्हणेन, अभी नाही तो कभी नाही. 6 बॉल 9 ची गरज. स्ट्राइक वरती अमोल चव्हाण. गेम ऑन. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला उडवला, डीपला खेळाडू आहेत आणि या ठिकाणी घडलं काय, सोपा कॅच होता. या ठिकाणी सध्या तरी मी तर म्हणे नशीब साथ देतोय अमोल चव्हाण आणि श्री 11 मोहाचेवाडी या संघाला. बॉल चला सरळ खेळाडूला बीट करून बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. ले जाएंगे श्री 11 मोहाचीवाडी या ठिकाणी पहिल्या ट्रॉफीला मात्र ते नक्कीच घेऊन जातील. नक्कीच असं काहीतरी आता म्हणावं लागेल, कारण की सोपी कॅच होती या ठिकाणी. आता 5 बॉल 3 ची गरज. इथे जर आपण पाहतात नक्कीच जर का त्या चेंडूवरती कॅच पकडली असती ना तर मॅच मध्ये मजा आली असती, परंतु तदनंतर पलटवार करण्याचं काम गोलंदाज करतोय का पाहावं लागेल. मॅच अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू 2 ची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होईल हे सांगणं कठीण आहे. सोपी कॅच होती, त्या ठिकाणी ड्रॉप झाली, तदनंतर षटकाराचं परिवर्तन झालं आणि तदनंतर आता जबरदस्त सामना श्री 11 मोहाच्या वाडी या संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. तर कोणताही संघ चॅम्पियन होऊ द्या, स्टंप कोणताही संघ घेणार नाहीये. अजून मी तर म्हणेन ते वाट पाहावी लागेल, परंतु पंचांचा इशारा फिंगर अप. कहाणी में ट्विस्ट. विकेटचा पतन. पहिला धक्का लागतोय टीम श्री 11 मोहाचेवाडी या संघाला. आता 3 चेंडू आणि 2 धावा संख्येची गरज.
तीन चेंडू शिल्लक आहेत मैदानाच्या आत. अजून वाट पाहावी लागेल मित्रमने श्री 11 मोहाचेवाडी या संघाला. 3 चेंडू शिल्लक, 2 धावसंख्येची गरज आहे. या ठिकाणी नक्कीच गोलंदाजी करणारा गोलंदाज नक्कीच सिद्धार्थला इथनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने आता डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील इथनं. जर का राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाला या स्पर्धेत चॅम्पियन व्हायचं असेल ना, तर आता इथनं चांगला खेळ पुन्हा करावा लागेल. इथून देखील पलटवार होऊ शकतो, कारण की कित्येकदा आम्ही सामने पाहिले तिथे 6 चेंडू मध्ये 1 धाव देखील डिफेंड होताना पाहायला मिळाला आहे. परंतु या ठिकाणी 3 चेंडू आहेत, परंतु 2 धावा डिफेंड करायच्या आहेत. स्ट्राइक वरती नवीन बॅट्समन साजिद. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज, आणि या ठिकाणी मॅच मध्ये पुनर्गमन करण्याचं काम सध्या तरी राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघ करतोय. इथनं अजून एक धक्का लागतोय श्री 11 मोहाचेवाडी या संघाला. फलंदाज बाद. आता समीकरण 2 चेंडू आणि 2 धावा संख्येची गरज. तो कॅच किती महत्वाचा होता याचं आता उत्तर या ठिकाणी निमित्ताने नक्कीच मिळतोय राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव संघाला. जरी कॅच ड्रॉप झाली असते, बॉल आतमध्ये जरी ढकलला असता, तरी देखील मॅच मध्ये त्यांनी नक्कीच पकड निर्माण केली असते. परंतु आता सामना येऊन पोहोचलाय. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. नक्कीच मॅडी सर, जसा सामना पाहिजे होता, फायनलचा सामना जसा पाहिजे तसा नक्कीच होताना पाहतो मैदानाच्या. आता 2 चेंडू 2 धावसंख्येची गरज. इथून गोलंदाजाने चांगली कामगिरी केली. नक्कीच इथं आपण पता जबल मित्र म्हणे सुपर ओव्हरच्या दिशेने हा सामना जाऊ शकतो का, प्रश्नचिन्ह निर्माण आहेत. कमबॅक चांगला केलाय राज क्रीडा मंडळ गावदेवी कुलगाव या संघानं. सध्या तरी आपण पाहताय चॅम्पियन कोणता संघ होईल, प्रश्नचिन्ह निर्माण आहे. क्रिकेटचा खेळ आहे, जोपर्यंत शेवटची धाव शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार सांगणं कठीण आहे. रोमांचक सामना पाहतात. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. स्ट्राइक वरती नवीन बॅटर आलाय रोशन. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आत सजवली गेली आहे. अगदी मित्रमने शांत डोक्यानं मैदानाच्या आत खेळावं लागेल. दोन्ही टीमला सामना महत्वाचा आहे. शेवटची लढत, फायनल लढत. आणि या ठिकाणी डीप आपण पाहता खेळाडू उपस्थित आहेत. जीवाची रक्कम मित्रमने अगदी प्रयत्न केले गेले, परंतु या ठिकाणी आपण पाहता सामना जिंकलाय तो म्हणजे तर चला पंचांना विनंती असेल आपण स्टंप घ्यायचे त्या ठिकाणी. कोणता संघ स्टंप घेणार नाहीये आणि बेल्स देखील पंच आपण आपल्या ताब्यात धरायच्यात. यस, कंटिन्यू. बक्षीस वितरण सोहळा आपण लगेच करणार आहोत. विनंती आहे सर्व संघ आपण मंचासमोर या.